आता कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात थोडक्यात। वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत तुरीचे भाव कोसळले। बाजारात नवीन तुरीची आवक वाढली आहे, त्यामुळे जवळपास 7,000पर्यंत तुरीचे भाव कोसळले। अवकाळीमुळे तूर पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यातच आता तूर दरात घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण झाली आहे, मात्र धानाचे चुकारे थकल्यानं रब्बी हंगाम संकटात सापडलाय। जवळपास 100 कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत। आतापर्यंत केवळ 23,000 शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले। नाशिकतून द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झालाय। नाशिकमधून नेदरलँड आणि रोमानियाला 980 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे। गेल्या महिन्यातल्या अवकाळी पावसाचा निर्यातीवर परिणाम झालाय, त्यामुळे निर्यातीसाठी नोंदणी कमी झाली आहे। तर मागील वर्षी द्राक्ष निर्यातीतून 2,543 कोटींचं परकीय चलन देशाला मिळालं होतं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाले। त्यांनी एपीएमसी समोर ठिय्या आंदोलन केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। एपीएमसीत होणारी कांद्याची चोरी, अडत व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची होणारी फसवणूक आणि चेक बाउन्स प्रकरणी आंदोलन करण्यात आलं।